आज आपण हे 2 स्टेज कंप्रेसर टेस्ट रिंग याचं वर्किंग पाहणार आहे। हे इथे एक बॉक्स आहे, याच्यातून आपण एअर अंदर घेतला जातो, म्हणजे या सेक्शन पाईप तुम्ही पाहू शकता। एअर आत झाल्यानंतर हे सक्शन पाईपनं आपण एअर इथे सक्शन पाईपने इथे एअर करू शकतो। आपण याच्यानंतर याचं टेम्परेचर मेजर करतो या थर्मल या वायरनं आपण याच्यामधून टेम्परेचर मेजर करू शकतो, म्हणजे याला T1 म्हणू शकतो आपण। T1 चं टेम्परेचर मेजर करू शकतो। त्याच्यानंतर हे हाय प्रेशर सिलेंडर नाही लो प्रेशर सिलेंडर मध्ये जाते, याचं वर्क पिस्टन त्याला कंप्रेस करते त्या एअरला, त्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढते आणि आपण इथे त्याचं टेम्परेचर मेजर करू शकतो या वायरद्वारे। त्याच्यानंतर इंटरकूलर मध्ये येते। इंटरकूलर कसं वर्क होते की याच्यातून हे पाहू शकता, इथून आपण पाणी सप्लाय केलंय, इथे आपण पाणी आणलंय, त्याच्यानंतर इथे पाणी गेल्यानंतर आपण इथे मेजर करू शकतो यानं, म्हणजे 3 टेम्परेचर मेजर शकतो या रिडिंग यानं। मग याच्यानंतर इथे जाते, इथे कूल होते म्हणजे थंड होते, त्याचं टेम्परेचर आणखी ड्रॉप होते। ड्रॉप केल्यानंतर इथे आणखी आपण टेम्परेचर मोजू शकतो, म्हणजे T4 मेजर करू शकतो। त्याच्यानंतर इथे जाते, मग इथे आता किती टेम्परेचर आहे त्याच्या सेकंड कंप्रेशर जाण्यासाठी तर आपण याच्याद्वारे इथे मोजू, म्हणजे T4 मोजू शकतो। त्याच्यानंतर हे हाय प्रेशर सिलेंडर मध्ये जाते, म्हणजे कंप्रेस होते, त्या सिलेंडर वर्क करते, आधी क्रँक फिरते, क्रँक फिरल्यानंतर तो सिलेंडर वर जातो, त्याला एअरला कंप्रेस करतो। त्यानंतर टेम्परेचर आणखी त्याचा राईज इन्क्रीज झाल्यानंतर इथे आपण T6 असं टेम्परेचर T6 ला या वायरद्वारे टेम्परेचर आधी चेक करू शकतो। आणि असं काय असते, इथे आपण एअर सक्शन केल्यानंतर इथून एअर जाते, इथून एअर गेल्यानंतर इथे एअर डिफरन्स तयार होतो। या वॉटर लेवलद्वारे आपण पाहू शकतो की आधी प्रेशर हेड किती आहे। प्रेशर हेड मध्ये याच्याद्वारे आपण प्रेशर H1 घेऊ शकतो आणि याच्याद्वारे आपण H2 घेऊ शकतो। या दोघांमधला डिफरन्स मध्ये प्रेशर हेड यांना आपण मेजर करू शकतो। मग इकडे त्याच्यानंतर या सिलेंडर टँकचा आपण प्रेशर गेज याच्याद्वारे आपण प्रेशर गेज आहे इथे लावेल, तर याच्याद्वारे आपण याच्यामध्ये किती प्रेशर आहे ते पण मेजर करू शकतो। आता आपण याला चालू करून पाहणार, याचं काम करते मोटर, हे फिरते, त्याच्यानंतर याचं काम करते ती पिस्टन असते का, पिस्टनला खाली वर करण्याचं काम याचं असते सिलेंडरचं। आता आपण याला चालू करून पाहणार आहे। याला आपण चालू केलं, पहिले तर इथून ऍटमॉस्फिअर मध्ये बाहेरची एअर येणार आहे, येऊन त्याच्यामध्ये सक्शन होणार आहे। सक्शन झाल्यानंतर आपण इथून एअर आपण मोजू शकतो की किती डिफरन्स आहे एअर डिफरन्स। हा H1 ची व्हॅल्यू 12.5 आहे आणि H2 ची व्हॅल्यू 8.5 इतकी आहे। याच्यानंतर आपण एअर या वॉटरद्वारे एअर इथून सक्शन पाहिजे, इथून एअर गेल्यानंतर इथे गेली आहे। आता आपण याचा T1 म्हणजे आता इथे किती टेम्परेचर आहे, म्हणजे रूम टेम्परेचर इतकंच असणार ना, तर मग इथे आपण टेम्परेचर मेजर करू शकतो। T1 मेजर करू शकतो या मेसेज झाले, त्याला आपण चालू केलं। आता तुम्ही बघू शकता की या T1चं टेम्परेचर 37 डिग्री म्हणजे रूम टेम्परेचर, नॉर्मल टेम्परेचर म्हणजे रूम टेम्परेचर इतकं आहे। त्याच्यानंतर इथून आता कंप्रेस जाऊन आता इथे पिस्टन वर्क करणार आहे, एअरला कंप्रेस झाल्यानंतर त्याचं टेम्परेचर वाढणार। तर आपण इथे टेम्परेचर आता किती वाढलं ते आपण चेक करणार आहे याच्याद्वारे, या वायरद्वारे। तर आपण हे दाबल्यानंतर आपल्याला T2 ची व्हॅल्यू कळणार। तुम्ही पाहू शकता की टेम्परेचर इथे राईज झालंय, म्हणजे 49 इतकं झालंय, पहिले 37 इतकं काहीतरी होतं। त्याच्यानंतर इथे येते, आता इथून एअर येते, याच्यानंतर आपण याला 3 म्हणू शकता, म्हणजे टेम्परेचर मेजर करण्यासाठी। इथे इंटरकूलर असते, इंटरकूलर मध्ये वॉटरद्वारे इथं पाणी सप्लाय केलं जाते आणि त्याला टेम्परेचरला हवेला कूल केलं जाते। आणि त्यानंतर आपण 3T किती टेम्परेचर इथे मेजर करू शकतो। आता तुम्ही पाहू शकता की 3T टेम्परेचर काहीतरी वाढलंय, 37 डिग्रीचं झालंय। त्याच्यानंतर इंटरकूलर मध्ये अणू झाले, आपण आता 3-4चं आता टेम्परेचर मेजर करणार आहे। तुम्ही पाहू शकता की 3-4चं टेम्परेचर आणखी काहीतरी कमी झाले, 28 डिग्री इतकं काहीतरी झालंय। त्याच्यानंतर इथून हवा येते, आपण याच्या सेकंड सिलेंडर मध्ये हाय प्रेशर सिलेंडर मध्ये टाकणार आहे। तर हाय प्रेशरसाठी पहिले आपण इथे चेक करू की T5 किती आहे, टेम्परेचर किती आहे। तर तुम्ही पाहू शकता की 48 डिग्री इतकं, 47 डिग्री काहीतरी इतकं सेल्सिअस टेम्परेचर इथं आहे। त्याच्यानंतर हे हाय प्रेशर कंप्रेसरने एअर चेंज होते, टेम्परेचर होते, आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे सगळे आपण प्रेशर गेज लावले। त्याच्यानंतर इथे जाते T6 मध्ये आता म्हणजे इथे हवा प्रेशर म्हणजे आता जितकं होतं त्याच्यापेक्षा कमीच एअर असणार, का आपण की आता कंप्रेस झाल्यानंतर टेम्परेचर वाढले। तर इथून आपण मेजर करू शकतो की T6 मध्ये टेम्परेचर किती वाढले। तर तुम्ही पाहू शकता की 86 इतकं काय आपलं पहिले 47 होतं, ते 86 इतकं काय टेम्परेचर कंप्रेस झालं। या वायरद्वारे आपण थर्मल याच्याद्वारे आपण सगळे इथं टेम्परेचर मेजर करू शकतो, आणि याच्याद्वारे आपण एअर कंडिशन इतकं मेजर करू शकतो। याचं वर्क कसं काय होते, याचं वर्क असं होते की आपण जे कुठे इंडस्ट्रीमध्ये कुठे आपण किती टेम्परेचर किंवा एअर प्रेशर आपल्याला दुसऱ्या सिलेंडरमध्ये लागणार ते आपण यानं वर्क करू शकतो।